वेलकम स्टुडंट्स. ही आपली असाइनमेंट आहे फ्री हँड डिझाईन. ह्याच्या आधी आपण पाहिली होती फ्री हँड डिझाईन. ती होती ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे पूर्ण फक्त काळ्या रंगाचा वापर आपण त्या डिझाईनमध्ये केलेला होता. तर आता ही जी आहे डिझाईन ही विषमांगी आहे, म्हणजे फक्त एकच बाजू याची फक्त मोठ्या प्रमाणात आपण ह्या चित्रामध्ये दाखवलेली आपल्याला दिसते. ह्याच्या आधी आपण जी बाजू इकडे होती तीच इकडे आपण ट्रेस करून काढायचो आणि फक्त काळ्या रंगामध्ये रंगवायचो, कारण की या डिझाईनचे दोन प्रकार आहेत, एक समअंगी आणि एक विषमांगी. तर आपण समअंगी पाहिली होती, आता ही विषमांगी आहे. कोयरी ह्याला म्हणतात बेसिकली या डिझाईनला. तर आपल्या ड्रॉइंग बुकचा कागद जो आहे तो आपल्याला असं व्हर्टिकल सरळ ठेवायचं आहे आणि हे जे छोटं टोक आहे हे वरती आलं पाहिजे आणि खालच्या प्रमाणात हा मोठा भाग हा खाली घ्यायचा आहे आपल्याला. तर ही डिझाईन साधारणतः तुमच्या पानावर तुम्ही वरतून 2 इंच आणि खालून 2 इंच सोडून जेवढं अंतर होईल तेवढ्या अंतरामध्ये आपल्याला ती डिझाईन आधी ड्रॉ करून घ्यायची आहे हलक्या हाताने पेन्सिलने. ह्या डिझाईनमध्ये मी 3 रंगाचा वापर केलेला आहे. एक म्हणजे तुम्हाला दिसतो बॅकग्राऊंडला मी येलो ऑकर हा जो आपला पोस्टर कलरमधला कलर आहे तो नॉन ट्रान्सपरंट आहे. तो याच्यामध्ये पाण्याचा वापर खूप कमी प्रमाणात केलेला आहे, म्हणजे एक जाड लेअर आपल्याला खाली द्यायचं आहे कडेकडेला बॅकग्राऊंडला. सगळ्यात पहिल्यांदा आपण हलक्या हाताने पेन्सिलनी ही डिझाईन काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहिला रंग द्यायचा आहे तो बॅकग्राऊंडचा हा येलो ऑकर. ह्याच्यामध्ये आपल्याला पांढरा रंग थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जाडसर कोटिंग त्याचा या पेपरवर आलं पाहिजे. त्याच्यानंतर हा ब्राऊन आहे, डार्क ब्राऊन, जे रेड, त्याच्यामध्ये मी थोडासा ब्लॅक टाकलेला आहे आणि त्याचा शेड पूर्णपणे ब्लॅक करून घेतलेला आहे, म्हणजे ब्राऊन केलेला, डार्क ब्राऊन झालेला आहे तो काळ्या रंगामुळं. आणि जे ठराविक आपल्याला इथं आकार दिसतात 1, 2, हा 3 आणि हा 4 आणि हा 5वा, या 5 ठिकाणी हा आपण डार्क ब्राऊन कलर वापरलेला आहे. तर तुम्हालाही असंच डिझाईन याच प्रमाणात काढायचं आहे. फक्त तुम्ही बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकता. आता मी इथं येलो ऑकर दिलेला आहे, तर तुम्ही लाईट ब्लू करून कोबाल्ट ब्लूमध्ये व्हाईट पांढरा टाकून त्याला तुम्ही लाईट ह्याच्यामध्ये सुद्धा हे डिझाईन तुम्ही करू शकता. किंवा ग्रीन ह्याच्यामध्ये सॅप ग्रीनमध्ये थोडासा व्हाईट कलर टाकून, पण पातळ रंग झाला नाही पाहिजे, रंग हा घट्टच राहिला पाहिजे, कारण की हे डिझाईनच त्या प्रकारामध्ये मोडणार आहे. त्याच्यानंतर हा ऑरेंज आहे जो आपण 1, 2, 3 आणि 4 ठिकाणी मी वापरलेला आहे. तर हे डिझाईन, हा रंगसुद्धा तुम्ही बदलू शकता, किंवा ह्याच्याऐवजी पिंक कलर किंवा मग येलो घेतला तरी चालेल, पण शेड चेंज केल्यानंतर. नाही तर ॲज युज्युअल जरी डिझाईन तुम्ही काढलं तरी चालेल. नक्की याच प्रकारे हे डिझाईन तुम्ही काढून बघा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.